राज्यात एमपीएससी परीक्षेत प्रथम आलेल्या एका तरुण अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूनं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली। या अधिकाऱ्याची हत्या की आत्महत्या असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत। पाहूयात हे संपूर्ण प्रकरण काय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। बीड जिल्ह्यातील पाली गावच्या शिवारात एका कारमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्यानं संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। सचिन जाधवर असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। सचिन जाधवर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चुंब गावचे रहिवासी होते। ते शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होते। त्यांचा फोन लागत नसल्यानं आणि घरी न परतल्यानं त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता पोलिसांना बीड जिल्ह्यातील पाली गावच्या शिवारात एका कारमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह आढळला। आत्महत्येसाठी त्यांनी अत्यंत टोकाचा मार्ग अवलंबला। कारच्या काचा बंद करून आतमध्ये एका मडक्यात कोळसा आणि लाकूड पेटून धूर केला आणि त्यात त्यांचा गुदमरून मृत्यू झाला। बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर कारमध्ये त्यांना एक सुसाईड नोट मिळाली। त्यामध्ये आपल्या मृत्यूला वरिष्ठ अधिकारी दिलीप फाटे जबाबदार असल्याचं सचिन जाधवर यांनी नमूद केलंय। वरिष्ठांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलंय। यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दिलीप फाटे यांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। सचिन जाधवर हे अत्यंत हुशार अधिकारी म्हणून ओळखले जात होते। 2012 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला होता। सचिन जाधवर हे अत्यंत हुशार, अभ्यासू आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात होते। त्यांनी इंग्रजी व्याकरणावर आधारित अनेक पुस्तकं लिहिली असून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात त्यांची वेगळीच ओळख होती। त्यांच्या अचानक मृत्यूमुळे प्रशासकीय वर्तुळासह विद्यार्थी आणि वाचकांमध्ये सुद्धा मोठी शोककळा पसरली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा बीड ग्रामीण पोलीस कसून तपास करत असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत। घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेजेस, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच सहकाऱ्यांचे जबाब देखील नोंदवले जात आहेत। एका गुणवत्ताधारक अधिकाऱ्याने अशा प्रकारे वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आपलं आयुष्य संपवल्यानं महसूल विभागात आता संतापाची लाट उसळली आहे। तुर्तास येथेच थांबूयात। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।